हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत oogenesis. गॅमेटोजेनेसिसचा सेकंड पार्ट. गॅमेटोजेनेसिस मध्ये आपण स्पर्मोजेनेसिस, स्पर्मॅटोजेनेसिस बघितलेला आहे की स्पर्म कशा प्रकारे तयार होतात. तर आज आपल्याला बघायचंय की oogenesis कशा प्रकारे होतं किंवा त्याची प्रोसेस काय असते. oogenesis मीन्स की फिमेल गॅमेट कशी तयार होतात, त्याला आपण ओव्हम किंवा एग म्हणतो. ऊचा अर्थ काय आहे? एग किंवा एग और ओहा. अँड जेनेसिस मीन्स टू जनरेट, जनरेट होणं. म्हणजे एग किंवा ज्या ठिकाणी एग तयार होतील त्या प्रोसेसला, ती प्रोसेस कशा प्रकारे होतं ते आपण इथं बघायचं. याआधी आपण स्पर्मॅटोजेनेसिस बघितलं होतं, पण स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis याच्यामध्ये बराच एक डिफरन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तोच डिफरन्स आपण इथे डिस्कस करणार आहोत की कशा प्रकारे ती प्रोसेस घडत असते. त्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण हिच प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे मराठीमध्ये. यासाठी तो चालू केलेला आहे मी की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला ते चांगल्या प्रकारे आपल्या मदर टंग मध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये चांगल्या प्रकारे समजते. आणि हेच रिझन आहे की मी ते आपल्या मदर टंग मध्ये सुरू केलेलं. तर आपण चला सुरू करूया. ठीक आहे. तर द प्रोसेस ऑफ मॅच्युअर फिमेल गॅमेट. आता बघा इथे काय दिलेले, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर फिमेल गॅमेट. म्हणजे मॅच्युअर फिमेल गॅमेट तयार होण्याची प्रोसेस, मॅच्युअर फिमेल गॅमेट तयार होण्याची प्रोसेस, तर त्याला आपण म्हणणार oogenesis. मी तुम्हाला oogenesisचा अर्थ सांगितला, एग फॉर्मेशन किंवा ज्याला आपण म्हणणार गॅमेट फॉर्मेशन. ठीक आहे. विच इज मार्कली डिफरंट फ्रॉम द स्पर्मॅटोजेनेसिस. इथं त्यांनीच इंडिकेट करून दिलेलं आहे की स्पर्मॅटोजेनेसिस पेक्षा oogenesis कम्प्लिटली एक वेगळी प्रोसेस आहे, एक डिफरंट प्रोसेस आहे. oogenesis इनिशिएटेड ड्यूरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेज when a couple of million gamete mother cell oogonia are formed within the fetal ovary. म्हणजे काय, त्याला थोडं सायलेंट करून घेऊ आपण. सॉरी. म्हणजे oogenesisची प्रोसेस ही कधी सुरू झाली? जेव्हा ती लेडी किंवा जी मुलगी जन्माला येण्याच्या आधी आईच्या पोटात असताना, म्हणजे एम्ब्रियो चे डेव्हलपमेंट होत असतानाच त्या मुलीच्या ओव्हरीमध्ये मिलियन्स ऑफ oogonia प्रेझेंट असतील. त्या फेटलमध्ये, फेटलचा अर्थ काय, गर्भ, त्या गर्भाच्या ओव्हरीमध्ये मिलियन्स ऑफ oogonia प्रेझेंट असतील. म्हणजे काय की ही जी oogonia ची प्रोसेस जी आहे किंवा oogenesisची जी प्रोसेस आहे ती तेव्हाच सुरू झालेली असते. आणि मेलमध्ये ती कधी सुरू होते, तर मेलमध्ये ती प्रोसेस प्युबरिटीच्या नंतर सुरू होत असते. हा पहिला डिफरन्स त्याच्यातला आहे, आपल्या इथं सांगता येईल. आता जेव्हा त्या बाळाचा जन्म होतो, फिमेल जे आहे तिचा जन्म होतो, त्यानंतर कोणत्याही प्रकारे त्यामध्ये oogonia ऍड होणार नाही. म्हणजे त्या ओव्हरीमध्ये जन्माच्या आधी जेवढे oogonia आहेत तेवढेच राहतील, जन्म झाल्यानंतर ते त्याच्यामध्ये ऍड होणार नाही. तर उलट ती लेडी जशी तिचं एज वाढत जाईल तसं तसं त्याचं प्रमाण, त्याची संख्या ही कमी कमी होत जाईल. बघूया. नो मोर oogonia आर फॉर्म अँड ऍडेड आफ्टर बर्थ. म्हणजे त्या मुलीचा जन्म झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा oogonia तिथं फॉर्मही होणार नाही आणि ऍड सुद्धा होणार नाही. द सेल स्टार्ट डिवाइड अँड एंटर इनटू प्रोफेज फर्स्ट. आता आपल्याला माहिती आहे प्रोफेज फर्स्ट ची कशाची स्टेज आहे, मिओसिस डिव्हिजनची, मिओसिस सेल डिव्हिजनची. आपल्याकडे काही स्टेज असतात, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. या फेज आपल्याकडे प्रेझेंट असतात.
पण आपल्याला माहिती आहे मिओसिस जे असतं हे 2 फेज मध्ये होत असतं, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. म्हणजे आता जे काही मिओसिस फर्स्टच्या स्टेज असतील त्यांना आपण काय म्हणणार, प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट आणि टेलोफेज फर्स्ट. तर त्याचप्रमाणे ही प्रोफेज फर्स्ट आहे. ऑफ द meiotic division and get temporarily arrested at that stage called as primary oocyte. मग जो oogonia आहे तो त्याचं meiotic डिव्हिजन सुरू होईल, पण ते meiotic डिव्हिजन हे प्रोफेज फेज मध्येच अरेस्ट होईल. आता प्रोफेज फेज मध्ये अरेस्ट होईल म्हणजे याचा अर्थ काय की ते प्रोफेज फेजच्या नंतर दुसऱ्या स्टेज मध्ये एंट्री करणार नाही. आणि जेव्हा तो oogonia प्रोफेज फर्स्ट मध्ये अरेस्ट झालेला असतो त्याला आपण म्हणतो प्रायमरी oocyte. इच प्रायमरी oocyte गेट सराउंडेड बाय अ लेअर ऑफ ग्रॅन्युलोसा. त्या प्रायमरी oocyteला ग्रॅन्युलोसा सेलच्या लेअरनी काय केलेलं असते, कव्हर केलेलं असते. आणि जेव्हा त्या oocyteला बाहेरून ग्रॅन्युलोसा लेअर कव्हर करणार त्याला म्हणणार मग आपण प्रायमरी फॉलिकल. काय म्हणणार आपण त्याला, प्रायमरी फॉलिकल्स. ठीक आहे. प्रायमरी फॉलिकल्स म्हणजे काय की प्रायमरी oocyteला ग्रॅन्युलोसा सेल्सनी कव्हर केलेलं आहे. अ लार्ज नंबर ऑफ द फॉलिकल डिजनरेट ड्युरिंग द फेज फ्रॉम बर्थ टू प्युबर्टी. म्हणजे आपण आता पाहू की प्रोफेज फर्स्ट मध्ये ते अरेस्ट झालेले आहेत आणि खूप सारे मिलियन्स ऑफ आहेत. मग आता काय होणार त्या ठिकाणी की त्याचे मिलियन्स ऑफ oogonia होते प्रोफेज फर्स्ट मध्ये अरेस्ट झालेले, त्यापैकी खूप जास्त प्रमाणात oogonia हे डिजनरेट किंवा डेड होऊन जाते. मग ती लेडी जेव्हा प्युबर्टी एजला येईल, प्युबर्टी एज म्हणजे काय की फिजिकली ती रेडी आहे रिप्रोडक्शन साठी. Therefore, at puberty, only 60,000 to 80,000 primary follicles are left in each ovary. आता प्रत्येक ओव्हरी मध्ये प्युबर्टीच्या वेळी किती फॉलिकल्स प्रेझेंट आहे, मग प्रायमरी फॉलिकल्स फक्त 60,000 ते 80,000 आपण बघितले. ते मिलियन्स ऑफ होते, पण ती लेडी 14-15 वर्षाची होईपर्यंत प्युबर्टी एज वर येईपर्यंत फक्त किती बाकी उरलेले आहेत त्याच्यामध्ये 60,000 ते 80,000 प्रायमरी फॉलिकल्सच उरलेले आहे. आणि प्रायमरी फॉलिकलचा अर्थ काय होतो की त्या प्रायमरी oocyteला ग्रॅन्युलोसा लेअरने काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. द प्रायमरी फॉलिकल्स गेट सराउंडेड बाय द मोर लेअर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल अँड न्यू थिका आर कॉल्ड सेकंडरी फॉलिकल्स. आता काय होणार मग नंतर ती लेडी प्युबर्टी लेवलवर आली की प्युबर्टीच्या एजवर आल्यावर ती लेडी प्युबर्टीच्या एजला आली की आता काय होईल की जे प्रायमरी फॉलिकल्स होते त्या प्रायमरी फॉलिकल्सला आणखी ग्रॅन्युलोसा लेअरने काय केलं जाईल, कव्हर केलं जाईल, ज्याला आपण न्यू थिका म्हणतो. थिका म्हणजे लेअर. त्या प्रायमरी फॉलिकलला आणखी एका ग्रॅन्युलोसा लेअरने कव्हर केलं जाईल आणि आपण त्याला म्हणणार मग न्यू थिका. आणि त्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार सेकंडरी फॉलिकल. त्या स्ट्रक्चरला काय म्हणणार आपण, सेकंडरी फॉलिकल्स म्हणणार. द सेकंडरी फॉलिकल्स soon transfer into tertiary follicle which is characterized by fluid filled cavity called antrum. आता काय होणार आहे की जे सेकंडरी फॉलिकल होतं, आता आपण पाहू या एक आहे ग्रॅन्युलोसा लेअर त्याची पहिली, त्या बाहेरून दुसरी ग्रॅन्युलोसा लेअर ज्याला आपण काय म्हणतो थिका लेअर. ठीक आहे. आता काय होणार की त्याला आपण सेकंडरी फॉलिकल म्हणणार. मग आता 2 लेअर त्याच्यानंतर त्याला आपण म्हणू सेकंडरी फॉलिकल. जी कॅव्हिटी असणार ही रिकामी जागा जी असणार या रिकामी जागामध्ये फ्लुइड भरल्या जाईल. काय फ्लुइड फिल केल्या जाईल आणि त्या फ्लुइडला म्हणतात, त्या फ्लुइडला काय म्हणतात द थिका लेअर इज ऑर्गनाइज्ड into an inner thica and outer thica externa. बघा आता तिथे जे थिका आहे ते 2 लेअर मध्ये पुन्हा एकदा ऑर्गनाइज केलं जाईल. इनर थिकाला आपण म्हणणार इंटरना आणि आउटर थिकाला आपण काय म्हणणार
externa. It is important to draw our attention that it is this stage that the primary oocyte within the tertiary follicle grow in size and complete the first meiotic division. आता इथे इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्यासारखं काय ते थोडंसं आपण हायलाइट करून घेऊया. एवढं पण लक्षात ठेवायचं इथं. म्हणजे आता इथं काय लक्षात ठेवायचंय की जी प्रायमरी oocyte होते ते आता कशात कन्वर्ट होणार, टर्शियरी फॉलिकल मध्ये त्यांची साईज ग्रो करेल आणि त्यांचं फर्स्ट मियोटिक डिव्हिजन सुद्धा पूर्ण झालेला असेल. म्हणजे जेव्हा त्यामध्ये अँट्रम तयार होईल ते फ्लुइडने भरल्या जाईल त्यावेळेस ते प्रायमरी oocyte आता कशात कन्वर्ट होणार आहे, टर्शियरी फॉलिकल मध्ये सेकंडरी फॉलिकल मधून त्याची काय काय वाढणार, साईज वाढणार आणि फर्स्ट मियोटिक डिव्हिजन त्याचं पूर्ण झालेलं असेल. इट इज अन अनइक्वल डिव्हिजन रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ लार्ज हॅप्लॉइड सेकंडरी oocyte अँड टायनी फर्स्ट पोलार बॉडी. इथं काय होणार की एक अनइक्वल डिव्हिजन त्या ठिकाणी होईल आणि त्याचा रिझल्ट म्हणून काय होईल की सेकंडरी oocyte जी होती हॅप्लॉइड सेकंडरी oocyte तयार होईल. आपल्याला माहिती आहे मिओसिस फर्स्ट झालं की क्रोमोझोम नंबर अर्धा होतो. आपल्याला माहित आहे की मिओसिस फर्स्ट झालं की क्रोमोझोम नंबर अर्धा होतो. म्हणजे आता ते हॅप्लॉइड स्टेज मध्ये आलेले आहेत आणि आपण पाहिलं की प्रायमरी oocyte जेव्हा फर्स्ट मिओटिक डिव्हिजन कंप्लीट करतं तेव्हा ते सेकंडरी oocyte मध्ये कन्वर्ट होतं जे हॅप्लॉइड असणार अँड टायनी पोलार बॉडी आणि त्या ठिकाणी काय तयार होईल, एक छोटीशी पोलार बॉडी तयार होणार आहे. तर बघू आता समोरचा पॉइंट. द सेकंडरी oocyte रिटेन बल्क ऑफ द न्यूट्रिएंट रिच सायटोप्लाझम ऑफ द प्रायमरी oocyte. आता सेकंडरी oocyte काय करणार की खूप जास्त प्रमाणात जे प्रायमरी oocyteचं न्यूट्रिएंट रिच सायटोप्लाझम होता त्याला घेऊन टाकणार. मग आता इथे एक मजेशीर प्रश्न विचारले त्यांनी. काय प्रश्न बघा, व्हॉट यू थिंक एनी ऍडव्हान्टेज फॉर दिस. आता काय झालं आपण पाहिलं की सेकंडरी oocyte काय केलं, जो प्रायमरी oocyte होता त्याचं न्यूट्रिशन रिच सायटोप्लाझम घेऊन टाकलं सेकंडरी oocyte. मग आता याचा फायदा काय, याचा काय ऍडव्हान्टेज आहे, तर याचा ऍडव्हान्टेज आहे की सेकंडरी oocyte काय होऊ शकते, काय होणार, फर्टिलाइज. जर त्या ठिकाणी इंटरकोर्स किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला तर ते सेकंडरी oocyte होईल फर्टिलाइज आणि फर्टिलाइज झाल्यानंतर ते झायगोट मध्ये कन्वर्ट होईल आणि त्यावेळेस त्याला नरिशमेंटची गरज पडेल आणि म्हणून सेकंडरी oocyte हे प्रायमरी oocyte कडून न्यूट्रिएंट रिच सायटोप्लाझम घेत असतो. आन्सर कळालं की का बरं, त्याचा फायदा काय आहे की प्रायमरी oocyte कडून सेकंडरी oocyte ने जे न्यूट्रिशन रिच सायटोप्लाझम घेतला त्याचा फायदा काय आहे, तर त्याचा फायदा काय आहे की सेकंडरी oocyte फर्टिलाइज होईल आणि जेव्हा ते झायगोट फॉर्मेशन करेल तेव्हा त्याला नरिशमेंटची गरज पडणार आणि म्हणून त्या ठिकाणी प्रायमरी oocyte कडून सेकंडरी oocyte न न्यूट्रिएंट रिच सायटोप्लाझम घेतलेला असतो. कळालं असेल कदाचित. Does the first polar body born out of the first meiotic division further divide or degenerate? आता एक प्रश्न विचारला आपल्याला की जी फर्स्ट पोलार बॉडी झाली तयार, आपण इथे बघितलं बघायचं टायनी फर्स्ट पोलार बॉडी, फॉर्मेशन ऑफ टायनी फर्स्ट पोलार बॉडी. तर आता ती फर्स्ट पोलार बॉडी जी तयार झालेली आहे तर तिचं पुढे अंकीय डिव्हिजन होईल का ती डिजेनरेट होईल, तर याचा आन्सर आहे तिचं फर्दर डिव्हिजन होणार नाही तर ती होणार आहे डिजेनरेट. लक्षात ठेवायचंय प्रायमरी पोलार बॉडी आता आणखी डिवाइड करणार नाही तर त्याचं काय होणार, तर त्याचं होणार आहे डिजेनरेट किंवा ती संपून जाईल त्या ठिकाणी. ऍट प्रेझेंट वी आर नॉट व्हेरी सर्टन अबाउट दिस. सध्या आतापर्यंत तरी आपल्या रिसर्च मध्ये एवढं काही परफेक्ट माहित नाही की नेमकं काय घडतंय. द टर्शियरी फॉलिकल्स फर्दर चेंजेस इनटू मॅच्युअर फॉलिकल और ग्रॅफियन फॉलिकल.
आता जे प्रायमरी फॉलिकल मधून सेकंडरी झाले, सेकंडरी फॉलिकल मधून ते कशात कन्वर्ट झाले, टर्शियरी फॉलिकल मध्ये कन्वर्ट झाले. आता ते मॅच्युअर टर्शियरी फॉलिकल जे आहेत त्यांना आपण मॅच्युअर फॉलिकल म्हणणार किंवा ग्रॅफियन फॉलिकल ज्याला आपण म्हणत असतो. द सेकंडरी ओसाइट फॉर्म अ मेम्ब्रेन कॉल्ड झोना पेलुसिडा सराउंडिंग इट. आता काय होणार मग, जे सेकंडरी फॉलिकल्स आहेत किंवा सॉरी सेकंडरी oocyte, जे सेकंडरी oocyte आहेत त्यांच्या बाहेर एक मेम्ब्रेन तयार होईल आणि त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणणार, झोना पेलुसिडा. लक्षात ठेवायचे, सेकंडरी oocyteच्या बाहेर एक नवीन मेम्ब्रेन तयार होईल आणि त्या नवीन मेम्ब्रेनला आपण म्हणणार झोना पेलुसिडा. द ग्राफियन फॉलिकल नाऊ. आता ग्राफियन फॉलिकल तयार कसे झाले मग, की जे सेकंडरी फॉलिकलचे कशात कन्वर्ट झाले ते टर्शियरी फॉलिकल, आणि त्याला आपण म्हणलं मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल म्हणलेलं आहे. द ग्राफियन फॉलिकल नाऊ रप्चर द रिलीज ऑफ सेकंडरी oocyte ओहम. आणि आता इथं काय होणार आहे की जे ग्राफियन फॉलिकल आहे ते ब्रेक होईल आणि त्याच्यामधून जो सेकंडरी फॉलिकल आहे ज्याला आपण सेकंडरी oocyte म्हणतो, तो सेकंडरी oocyte रिलीज होईल ज्याला आपण ओहम सुद्धा म्हणत असतो. आणि आपण पाहिलं की प्रायमरी oocyte कडून सेकंडरी oocyte का बरं न्यूट्रिएंट रिच सायटोप्लाझम घेतो, तर तो का घेत असतो, कारण त्याला फर्टिलाइज झाल्यानंतर नरिशमेंटची गरज पडणार आहे. फ्रॉम द ओरी बाय द प्रोसेस ऑफ ओव्युलेशन. आणि नंतर काय होईल की तो जो ग्राफियन फॉलिकल ब्रेक झाल्यावर ओहम रिलीज करेल, तर तो कोणत्या प्रोसेस थ्रू रिलीज करणार, ओव्युलेशन. या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ओव्युलेशन. आणि ती पुढे घडणार, तर ती प्रोसेस घडत असते ओव्हरीमध्ये. कॅन यू आयडेंटिफाय मेजर डिफरन्स बिटवीन स्पर्मेटोजेनेसिस अँड oogenesis. सांगू शकतो आपण, कारण स्पर्मेटोजेनेसिस मध्ये काय घडलं होतं की कोणत्याही प्रकारे ते स्पर्मेटोजेनेसिस होत असताना कोणत्याही स्टेज मध्ये अरेस्ट झालं ही. आणि स्पर्मेटोजेनेसिसची प्रोसेस ती कधी सुरू झाली, फ्रॉम द प्युबर्टी. इकडे जर विचार केला आपण जेनेसिसचा किंवा ओव्होनियाचा, तर ही प्रोसेस स्टार्ट कधी होते, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये फोइटल स्टेज मध्ये ती चालू होते. आणि ती दोन वेळेस म्हणजे फर्स्ट मध्ये ती काय केली जाते, अरेस्ट केली जाते. आणि जेव्हा ती लेडी मॅच्युअर होईल तेव्हा परत एकदा ती काय केली जाते, ऍक्टिव्ह होत असते. तर याच्यातले दोन एक मेजर डिफरन्स आपल्याला इथं पाहायला मिळणार. त्या डायग्रामॅटिक याच्यामध्ये आपण बघू शकतो, क्रोमोझोम नंबर दिलेला आहे पर्सेंट 46. स्पर्मेटोगोनियाचं काय होईल, पहिले मायटोसिस डिव्हिजन होईल, डिफरन्शिएशन ज्याला आपण म्हणतो. मग तिथं काय तयार होतील, प्रायमरी स्पर्मेटोसाइट. आता प्रायमरी स्पर्मेटोसाइट तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार आहे की फर्स्ट मिओटिक डिव्हिजन होणार आणि नंतर त्या ठिकाणी होणार आहे फर्स्ट मिओटिक डिव्हिजन झालं, याचा अर्थ क्रोमोझोम नंबर काय बदला, ट्वाइस यांचा 1n कंडिशन. सेकंडरी स्पर्मेटोसाइट तयार होईल, तिथं सेकंड मिओटिक डिव्हिजन होईल. आणि आपल्याला माहित आहे सेकंड मिओटिक डिव्हिजन हे कोणासारखं असते, मायटोसिस सारखंच असते, फक्त नंबर त्या ठिकाणी वाढतो. क्रोमोझोम नंबरवरती कोणताही परिणाम होणार नाही. मग नंतर तयार होईल स्पर्मेटिड्स, आणि स्पर्मेटिड्सचं डिफरन्शिएशन झालं की बनणार मग स्पर्मेटोझोआ. आता इथं बघा ओगोनिया. आता ओगोनियामध्ये काय होणार आहे की मायटोसिसचं डिफरन्शिएशन होईल, खूप सारे प्रायमरी oocyte तयार होईल. पण आता हे प्रायमरी oocyte प्रोफेज फर्स्ट मध्ये काय केलं जाईल, रेस्ट केलं जाईल, म्हणजे थांबवल्या जाईल त्यांची फर्दर. मग कधीपर्यंत थांबवल्या जाईल, तर ती लेडी प्युबर्टीच्या वेळेपर्यंत म्हणजे मॅच्युअर होईपर्यंत. आणि नंतर काय होईल की प्रत्येक वेळेस प्रायमरी oocyteचं कन्व्हर्जन सेकंडरी oocyte मध्ये होणार, नंतर टर्शियरी oocyte मध्ये होणार. आणि तो सेकंडरी oocyte बाय द प्रोसेस ऑफ ओव्हुलेशन ओव्हरी मधून बाहेर पडणार. आणि जी फर्स्ट पोलार बॉडी बनत असते ती फर्स्ट पोलार बॉडी तिथं काय होऊन जाते, डिजनरेट होऊन जात असते.
अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्पर्मेटोजेनेसिस, oogenesis म्हणजे गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. तर नंतरच्या क्लासमध्ये आपण बघणार मेन्स्ट्रुअल सायकल. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.